त्याच्यासाठी त्यांनी खालती यायचंय. बघा, खूप मोठी गोष्ट असते ग्राउंडला मेंटेन करणं. खूप प्लेयर्स इथे येऊन खेळतात आणि त्यामध्ये कमालीची कामगिरी त्यांनी इथे केलेली आहे. उदय पाटील, त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा स्वागत आहे क्रिकॉन कप 2021 मध्ये. अँड नाव बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. बहुत बहुत शुक्रिया हमारी कमेंट्री बॉक्स टीम का, एंड थैंक यू रेशमा महेकर। दोस्तों, मैच नंबर 4 आज की दिन के क्रिकेट का। बिलाल राइट आर्म ओवर द विकेट और पहली बॉल पर खराब फुटवर्क का शिकार और आउट हुए संदीप यादव। पहले मैच में भी फुटवर्क ने धोखा दिया था, अभी भी खड़े खड़े शॉट टेंटेटिव और बल्ले को काटती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में कैद हुई, और वो स्टार कनेक्ट कैच विकेट कीपर का और क्रिक ऑन फैंटेसी विकेट। कुणाल पहली बॉल पर, नाउ दिस इज गोल्डन डक, अनएक्सपेक्टेड विकेट। अगदी बरोबर आहे, गोल्डन डकचा शिकार ठरलाय। आणि मागच्या मॅचमध्ये फुटवर्क नव्हतं। मागच्या मॅचमध्ये तुम्हाला आठवत असेल तर अंकुर सिंगने या बॅट्समनला आउट केलं होतं, 1 रन मला वाटतं त्या मॅचमध्ये केला होता संदीप यांनी, आणि या मॅचमध्ये गोल्डन डकचा शिकार। स्कोर लाईन पास 0 वर 1, आणि एक मोठा धक्का बसलाय जिजाज युनायटेडला। पहिल्याच ओव्हरमध्ये बिलालने चांगली बॉलिंग दाखवली, पहिल्याच बॉलवर त्याने विकेट मिळाली। कॉन्फिडन्स येतो ज्यावेळेला पहिल्या बॉलवर तुम्हाला विकेट मिळते, आणि हा तर एक यंगस्टर आहे, अतिशय कमी वयामध्ये उमर 11 सारख्या टीममध्ये तुम्हाला खेळण्याची संधी मिळते, आणि इथून त्याच कॉन्फिडन्सने तुम्हाला क्रिकेटचं जग गाजवायचं आहे। जी हाँ, और बिलाल ने मौके का फ़ायदा ज़रूर उठाया है। पहली बॉल पर विकेट लेकर उन्होंने ऑल मॉन्स्टर्स कार मुंबई अपनी जो टीम है उसको अब मदद की है कि यस, मैंने मेरा काम किया, अब आप सब मेरा साथ दीजिए। वही 5-4 का ट्रेडिशनल फील्डिंग सेटअप, और बिलाल चले जेएसडब्ल्यू पेविलियन से। हाफ ट्रैकर बॉल थी, इस बार भी बॉल हवा में उड़ी ज़रूर थी, बल्ले का एज लिया, लेकिन फाइन लेग तक पहुंचते पहुंचते टप्पा खा चुकी थी, और पहला रन स्कोरबोर्ड पर जमा करते हुए बैट्समैन अमित जाधव। पिछले मैच में अमित जाधव ने अच्छी बैटिंग की थी, जो मुंबई पुलिस दल के कर्मचारी है और क्रिकेटर हैं। इस टीम में ऐसे 2 मुंबई पुलिसमैन हैं, योगेश जगताप एंड अमित जाधव। बिलाल की गेंद इस बार स्क्वायर ड्राइव, 1 रन, बिल्कुल बल्ले की जड़ से लगकर बॉल गई थी पॉइंट की जानिब। बिलाल अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, और यहाँ पर इस वक्त जीजा यूनाइटेड सातारा ये टीम अस्तित्व की लड़ाई लड़ती हुई। जी हाँ, ये आप देख रहे हैं हमारे बिपिन पाटिल जी, जनरल सेक्रेटरी पीडीटीएसए। इस बार हुक किया, और यहाँ पर स्टार कनेक्ट कैच, और इसके साथ ही क्रिक ऑन फैंटेसी विकेट। अमित आउट। विजय घरवाली ने ये कैच लिया। जीजा यूनाइटेड बहुत सस्ते में अपने दोनों ओपनर्स को खो बैठा है, और अब मिडिल ऑर्डर पर प्रेशर। कुणाल, यहाँ पर जो हाइट पर बिलाल बॉलिंग कर रहे हैं उसकी मैं तारीफ करना चाहूँगा। ये वो हाइट है जहाँ पर आपको अगर अपने आप को गेंद की लाइन से अलग करना है तो फ्रैक्शन ऑफ सेकंड में डिसीजन लेना है, और अगर आपको खेलना है तो आपका टाइमिंग परफेक्ट चाहिए, वरना आप आउट हो जाएंगे। नाही, त्या हाईटचा तर आपण चर्चा करतोय, त्याचा उल्लेख तर करतोय, परंतु त्याच्याकडे असलेली देखील हाईट तेवढीच महत्त्वाची आहे। कारण ज्यावेळेला रिलीज पॉईंट तुम्ही पहा, भरपूर उंचावरून बॉल पडतोय, आणि या खेळपट्टीवरून तुम्हाला चांगला बाउन्स मिळू शकतो, हे चित्र आपण कालपासून पाहतोय, आणि त्याच चांगल्या बाउन्सचा फायदा त्याला मिळतो। आणि तुम्ही आणखीन एक उल्लेख केला की तुम्हाला एकतर तो स्ट्रोक खेळावा लागेल किंवा टायमिंग करणं जरुरी आहे, आणि त्याच नादामध्ये इथे फसलेले आहेत, आणि महत्त्वाची विकेट।
दोन बॉल नंतर पाठवा 6व्या बॉल काय डॉट आला ना डॉट आहे सर दो पे दो। बिलाल शेख राइट आर्म राउंड द विकेट इस बार ड्राइव किया है, ये सुनिश्चित किया कि बॉल हवा में कम समय रहेगी। बरकत शेख ने यहाँ पर साथ निभाया। स्कोर आगे बढ़ता हुआ 3 रन 2 विकेटों के नुकसान पर पहला ओवर समाप्त हुआ। बिलाल का बहुत अच्छा इंप्रेसिव बॉलिंग परफॉर्मेंस, 1 ओवर 3 रन्स 2 विकेट्स। आप देख रहे हैं विराट प्रेजेंट्स क्रिकॉन कप 2021, पालघर दानू तालुका स्पोर्ट्स एसोसिएशन बोईसर, यहाँ पर यह प्रतियोगिता का कल आगाज हुआ और आज दूसरी शाम की तरफ हम आगे बढ़ रहे हैं। विजय गढ़वाली शुरू करते हुए बोईसर एंड से इस बार थोड़ा अपिश खेला था, हालांकि स्ट्रोक कॉन्फिडेंस के साथ नहीं खेल पाए थे, लेकिन रन जरूर मिला है। अभी अभी जब आप क्रीज पर आते हैं तो थोड़ा आपके पैरों की हिलचाल, आपका हैंड आई कोऑर्डिनेशन में थोड़ा वक्त लगता है। बहुत कम बैट्समैन होते हैं जो पवेलियन से ही सेट होकर आते हैं। और कुणाल, कई बार जैसे इंटरनेशनल मैचेस में भी होता है कि आपने सुबह नेट प्रैक्टिस आधा घंटा की और आप ही की बैटिंग है अगले 10-15 मिनट में और आप फिर जाकर अच्छा खेलते हैं। ऐसी लग्जरी हर बैट्समैन को नहीं मिल पाती। इस बार बेहतर बॉल थी, बिल्कुल मिडल स्टंप की जानिब कटी और अशरफ खान ने उसे शॉर्ट गली में उठाया और दे दिया। स्कोर 5 पे 2। अगदी बरोबर हरीश सर, मगाशी तुम्ही उल्लेख केला की अशी लक्झरी प्रत्येक बॅट्समनला मिळत नाही आणि तुम्ही इंटरनॅशनल क्रिकेटचा दुजोरा त्याला दिला की नेटमध्ये आपण भरपूर घाम गाळल्यानंतर तुमची बॅटिंग आली तर तुम्ही अगदी सेट असता आणि तुमच्या बॅटमधून चांगले रन बनतात। परंतु सध्या मी म्हणेन अडचणीचा जास्त सामना करावा लागतोय जिजाज युनायटेडला, कारण टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि दोन्ही बॉलरने आत्तापर्यंत चांगली बॉलिंग केली आहे। इस बार बॉल हवा में जरूर रही थी और बिलाल ने स्कोर रोका। कुणाल, इसमें एक अच्छी बात यह भी है जो मराठी में हम कहते हैं दुग्ध शर्करा योग जुड़ून आला कि दोनों यंगस्टर्स ने यह परफॉर्म किया है। बोथ आर यंग बॉलर्स, विजय गढ़वाली भी और बिलाल शेख भी। अगदी बरोबर आहे। 2007च्या T20 विश्वचषकापासूनच घ्या ना, टीममध्ये भरपूर बदलाव करण्यात आले। यंगस्टरला जास्त स्थान आता प्रत्येक टीममध्ये दिलं जातं। याही टीममध्ये चांगले यंगस्टर आहेत। इस बार आगे आकर खेलने का प्रयास था, साफ बीट हुए। उमर खान स्वयं ग्लव्स पहनकर विकेट कीपिंग करते हुए। ये एक अच्छी सोच है टेनिस क्रिकेट में, ग्लव्स का आना। आपके पास वो अगर ग्लव्स की लग्जरी है तो आप पहन के कर सकते हैं। एक और बढ़िया गेंद, बिल्कुल बैट्समैन को मौका नहीं दे रहे हैं, जरा भी मार्जिन ऑफ एरर नहीं है। बैंग ऑन टारगेट, स्टंप टू स्टंप, विकेट टू विकेट, इन द चैनल। 6 पे 2। इस बार बल्ले का भारी सिरा, उमर का थ्रो और बॉल स्टंप्स के बाजू से जाती हुई 1 रन और जोड़ दिया जाएगा। ओवर समाप्त होता हुआ दूसरा, 2 ओवर 7 रन 2 विकेट, ये इस वक्त स्कोर है। लास्ट में आउट अमित जाधव जो कैच आउट हुए थे।
बिलाल के नेवर की पहली गेंद और ओवर पिच थी, उठा दिया इसको और ये स्टार कनेक्ट कैच और क्रिकॉन फैंटेसी विकेट। बिलाल को मिलती हुई तीसरी सफलता। मैदान पर चारों ओर बिलाल की चर्चा, बिलाल का बोलबाला और अभिजीत हिनकुले आउट हो गए। कैच लिया वहां पर उस्मान पटेल ने और नए बैट्समैन उतरते हुए रवि विश्वकर्मा। 7 पे 3 खस्ता हालत इस वक्त जीजास यूनाइटेड सातारा की। देखिए किस तरह कैमरा ये फॉलो कर रहा है बॉल को, जब तक उस्मान के हाथ में गेंद सेटल नहीं हुई। धीरे धीरे शाम की तरफ ट्रांजिशन होता हुआ और साए अब हल्के से बढ़ते जा रहे हैं। आज का ये चौथा मैच इस बार बेहतरीन कवर ड्राइव था, लेकिन वहां पर फील्डर रहे थे अशरफ खान उर्फ एंडी। स्कोर आगे बढ़ता हुआ 8 पे 3। एक 2-3 रन बनते हैं और एक विकेट गिरता है, वापस 2-3 रन बनते हैं, विकेट गिरता है। ये जिंक्स को तोड़ना होगा। अशरफ खान आप देख रहे हैं, बहुत ही हैंडसम क्रिकेटर। मैंने देखे हुए 2 हैंडसम क्रिकेटर में एक अमोल म्हात्रे और एक अशरफ खान का नाम शुमार होता है। और अभी अभी अगर देखें तो एक आध साल में विवेक शेलार। इस बार बेहतर बॉल थी। देखिए इस बार भी बल्ले को जागते रहो का आदेश देती हुई चली गई। बिलाल अब अपने उरूज पर है और बिलाल के आज के परफॉर्मेंस के बाद जितनी भी मुखालिफ टीमें हैं वो बिलाल की इज्जत अफजाई ज़्यादा करेगी। 8 पर 3। एक और लाजवाब गेंद। गेंदों का टप्पा इतना बढ़िया रख पा रहे हैं बिलाल। कई घंटों की लगातार प्रैक्टिस और टीम के वरिष्ठ खिलाड़ियों का मार्गदर्शन इसके लिए जिम्मेदार है। इस बार इनसाइड आउट खेला जरूर है रवि विश्वकर्मा ने बॉल, लेकिन सर्कल के अंदर रोकी गई। 1 का इजाफा। 9 for 3, थर्ड ओवर इन प्रोग्रेस। एक लो स्कोरिंग मैच हो सकता है। जीजास यूनाइटेड को पहले बैटिंग का निमंत्रण दिया ऑल मॉन्स्टर्स टीम ने। शरीर से काफी दूर खेले और बिलाल अपने कामयाब ओवर को पूरा करते हुए 2 ओवर 5 रन 3 विकेट। मतलब अब इससे कंजूस क्या होगा? अगदी बरोबर आहे. यापेक्षा कंजूस बॉलिंग काय असू शकते. चांगली बॉलिंग बिलालची. 2 ओव्हरमध्ये 5 रन आणि 3 विकेट. नया ओवर लेकर आ रहे विजय घरवाली। और देखिए इस बार बहुआ का शॉट, रॉकेट शॉट, और गेंद के नीचे आए थे उस्मान पटेल, लेकिन उस्मान के हाथ में ताली मारती हुई गेंद नीचे गिरी और रवि विश्वकर्मा उर्फ बहुआ ये बच गए. उस्मानने एक कॅच मगाशी अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर खूप चांगल्या पद्धतीने घेतली आणि आता एक कॅच ड्रॉप केली आहे. रवी विश्वकर्माला जीवदान मिळते. मागच्या मॅचमध्ये त्याने एक षटकार ठोकला होता आपल्या टीमसाठी. रन आहेत 10. 3 विकेट गमावल्यानंतर टीम जिजाज युनायटेडचे.
हमारे फिजियोथेरेपिस्ट से रिक्वेस्ट है कि वहाँ पर फर्स्ट एड सर्विसेज मुहैया कराई जाए। C4 वेलनेस। Welcome back to Virat Presents Cricket Cup 2021, fourth match of the day. और बैटिंग के लिए तैयार है बरकत शेख और गेंदबाज हैं विजय गढ़वाली। नॉन स्ट्राइकर एंड पर है रवि कुमार विश्वकर्मा। राइजिंग डिलीवरी गढ़वाली की, दुबला पतला छरहरा बदन और एक अच्छा बाउंस ले पाते हैं। और बरकत शेख और रवि विश्वकर्मा के बीच में बराबर पिच के मध्य में कुछ बातचीत होती हुई। इस बार पुल जरूर किया है, वहां पर कोई क्षेत्ररक्षक नहीं होने का फायदा जरूर उठाना चाहेंगे। 1 को 2 में तब्दील किया है। तीन विकेट के नुकसान पर 12। एक और अच्छी गेंद। विजय गढ़वाली भी जब गेंदबाजी करते हैं तो प्रज्योत अंबेरे की तरह गेंद करने के बाद एक गले से आवाज निकालते हैं, जिसको ग्रंट साउंड कहा जाता है, द ग्रंटिंग साउंड। 12 पर 3। इस बार विकेटों के सामने एक पूरा किया, दूसरे की दौड़ लगा चुके हैं। अशरफ खान आए, अशरफ का थ्रो। स्कोर आगे बढ़ता हुआ 3 विकेट पर 14 रन। इस बार क्रॉस बैटेड शॉट और 1 रन। ओवर पूरा करते हुए वहां पर विजय गढ़वाली 2 ओवर 10 रन, बिलाल 2 ओवर 5 रन 3 विकेट।
फिरोज को नया ओवर दिया है। देखिए ये भी एक युवा गेंदबाज है। ऑल मॉन्स्टर्स युवा गेंदबाजों की फौज पर निर्भर करता हुआ। अगली गेंद इस बार बल्ले के मुंह को बंद करते हुए खेला था वाइडिश बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, जहां खड़े बिलाल शेख। स्कोर आगे बढ़ता हुआ 16 पे 3। बहुत अच्छा शोल्डर हाइट पर निकलती हुई ये गेंद। इस बार सीधा सर के ऊपर से खेल दिया है और जेएसडब्ल्यू पैविलियन को छूती हुई गेंद, धक धक चौका। बहुत अच्छा बल्ले का फॉलो थ्रू और टाइमिंग देखते ही बन रहा था। एक बार फिर से उसी दिशा में, लेकिन इस बार उसके नीचे फील्डर होंगे और ओहो, मेहनत काम नहीं आई और ये GT26 क्या स्ट्रोक खेला रवि विश्वकर्मा ने। और इस वक्त जीजाज यूनाइटेड का हर खिलाड़ी यही कह रहा है कि मेरा कर्मा तू, मेरा विश्वकर्मा तू। रन बनाने वाला रवि विश्वकर्मा। छब्बीस पर 3। फिरोज की गेंद इस बार फिर से बॉल हवा में, कम से कम 2 रन मिलेंगे ऐसा लग रहा है। पहले को तेज पूरा किया, दूसरे की दौड़ लगाने के लिए कमिट हो चुके हैं वहां पर बरकत शेख। ओवर समाप्त होते हुए कुल मिलाकर 5, 28 पर 3, 8 बॉल 14 पर रवि। आखिरी ओवर कासिम बाबू शुरुआत करते हुए नए ओवर की और पहली गेंद पर रन लिया। रवि विश्वकर्मा को बल्लेबाजी का ज़्यादा अवसर देना चाहते हैं बरकत शेख। बरकत को ये पता है कि जब तक रवि बल्लेबाजी करेंगे जी हाँ, गेंदबाज है लोकेश। करेक्शन है, लोकेश ठाकरे, कासिम बाबू का पहिल्या बॉलवर सिंगल आली। वाइड बॉल अंपायर सतीश कुरूप द्वारा। स्कोर 30 for 3।
और रवि विश्वकर्मा ने आंखों को ठंडक पहुंचाने वाला वो GT26 लगा दिया, इनसाइड आउट शॉट, बेमिसाल, बेनमून, बेनजीर शॉट। तो यहां पर आउट हो गए रवि विश्वकर्मा, ये स्टार कनेक्ट कैच और क्रिकॉन फैंटेसी विकेट। पहले 3 ओवर के बनिस्बत आखिरी 3 ओवर में रन अच्छे बन रहे। रवि विश्वकर्मा 10 बॉल 20। उस्मान पटेलने ज्यावेळेला झेल सोडला त्यानंतर चांगली बॅटिंग केली खऱ्या अर्थाने रवी विश्वकर्माने आणि अखेर यश मिळालंय बॉलरला। नया बैट्समैन है रोहित। खेलना चाहते जो ऑन साइड पर, बॉल गई ऑफ साइड पर, एक को पूरा किया, दूसरे की दौड़ और यहां पर विकेट का गिरना तय है। क्रिकॉन फैंटेसी विकेट नंबर 5। आउट होकर वापस बरकत शेख। रोहित खरात को नया पार्टनर मिलेगा। विशाल पवार नया बैट्समैन। लोअर फुल टॉस पर ड्राइव किया है, वाइडिश मिड ऑफ पर 1 रन, दूसरा ले आना चाहते थे और वहां पर रन आउट। क्रिकॉन फैंटेसी विकेट नंबर 6। फिरोज काथरोदा। इस बार उठा दिया, क्या बात है, जबरदस्त शॉट खेला था रोहित खरात ने। गेंद के नीचे आते हुए फील्डर कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूठा, बल्लेबाज ने 2 रनों को लूटा और तीसरे को दौड़ गए। चौथे की भी दौड़ लग सकती है, वहां पर खरात तो आ जाएंगे। 3 रन लिए रोहित खरात ने। रोहित खरात ने लेकिन क्या शॉट मारा था, उनको देखकर अबुल बॉडी वार्मर का ऐड याद आ गया। पतला है पर गर्म है। और 3 रन और एक छोटे स्कोर पर पारी सिमटती हुई, हालांकि एकदम भी कम नहीं है। Waiting for umpire's decision whether there are 3 runs or 4 runs. Umpires are requested to signal whether it is 3 or 4. 4. 3. Thank you.
आइए तो अब 3 रन ऐड हो जाएंगे दोस्तों। अब हम आपको एक कुछ वीडियो की तरफ ले चलते हैं। ये हमारे कमेंट्री बॉक्स का दृश्य है। गौरव सावंत भी आजकल ओवर टाइम की वजह से दाढ़ी नहीं बना पा रहे हैं, जिसका दुख है। ये हमारे कैमरामैन, ये देखिए वो बंटी ने जो 6 को रोका था, उसको लेकर काफ़ी विवाद रहा था कि वो 6 है नहीं है। लेकिन अब जो ऑर्गेनाइजिंग कमेटी है वो पारदर्शिता में विश्वास रखती है, और ये वीडियो उस बात का द्योतक है कि दूध का दूध पानी का पानी आपके सामने रखा क्रिकॉन कप 2021 के आयोजकों ने। तो आइए, जब दूसरी पारी की शुरुआत होगी आपके सामने आएंगे मेरे काबिल दोस्त कुणाल दाते। वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. क्रिकॉन कप 2021 मध्ये PDTSAच्या ग्राउंडवर आपण आहोत. बोईसरमधून ही स्पर्धा आम्ही तुमच्यासमोर ठेवतोय. या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर आहेत आमचे विराट स्पोर्ट्स, पॉवर्ड बाय क्रिकॉन फॅन्टसी ॲप, को पॉवर्ड बाय GT20, कॅम्पस 99. को स्पॉन्सर्स आहेत धकधक अँड मेरी दुकान, सपोर्टेड बाय रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज, सपोर्टेड बाय स्वरा, इन असोसिएट विथ इंडियन टेनिस क्रिकेट लीग, Aura Purifier, LED sponsor Wow, Kit sponsor Wish Sports, Trophy sponsor Savli, Creation Vada, Outdoor Media, Simca Advertising, Virtual sponsor 0 Degree, Physio partner C4 Wellness, Media partner Star Report, Broadcasting partner tenniscricket.in, event managed by Star Connect Entertainment Private Limited.
नाव बॅक टू क्रिकेट. क्रिकॉन कप 2021 मध्ये या मॅचमध्ये 42 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 42 टू विन. ऑल मॉन्स्टर्स उमर 11ला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये बॉलिंगची जबाबदारी JSWN कडून योगेश जगताप भजी बॉलिंग करताना दिसेल आणि त्याच्या समोर आहेत बॅट्समन मुन्ना. पहिला बॉल पिचिंग झाल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. फ्रंट फुटवर येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मुन्नाचा आणि देतोय डॉट बॉल. बेचाळीस रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. जिजाज युनायटेडच्या विरुद्ध ऑल मॉन्स्टर्स. खार उमर 11ला. फुलरलेनचा बॉल चांगला कव्हर ड्राईव्ह. डीपमध्ये फिल्डर आहेत. एक रन इथे मिळताना दिसेल. खातं उघडलं जात आहे बॅट्समन मुन्नाचं. या मॅचमध्ये सलामीसाठी चंदूजी उस्मान पटेल आलेले नाही आहेत. खऱ्या अर्थाने कॅच ज्यावेळेला ड्रॉप झाली होती फिंगरमध्ये थोडीशी इंजुरी झाली त्यामुळे कदाचित हा निर्णय त्यांनी घेतलेला असावा. नक्कीच. आणि परंतु त्याच तोडीचे म्हणजे अमोल दुबे हे देखील एक खूप आक्रमक फलंदाज आहेत आणि त्यांना सलामीला पाठवण्यात आलं आहे. बघूया त्यांच्या बॅटमधून किती रन येत आहेत. अमोल दुबे मागच्या मॅचमध्ये थोडंसं अपयश आलं, लवकर ते आऊट झाले. फुलरलेनचा बॉल फक्त सन्मान दिला आणि शॉर्ट कव्हरमधून फिल्डर जोपर्यंत येतील अभिजित तोपर्यंत एक रन इथे कंप्लीट केली जाते. बॅट्समन अमोल दुबेचं इथे खातं उघडलं आहे. टीमची धावसंख्या 2 आहे. 42 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 40 रनची आवश्यकता असेल. जिजाज युनायटेडच्या विरुद्ध खेळत असताना ऑल मॉन्स्टर्स उमर 11 खार या टीमला. लेफ्ट हँडेड बॅट्समन मुन्ना शेख सेन्सिबल क्रिकेट मागच्या मॅचमध्ये दाखवलं परंतु सामना त्यांचा संघ जिंकू शकलेला नव्हता. फुलरलेनचा बॉल क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. डीपमध्ये फिल्डर आहेत. खूप चांगला कव्हर ड्राईव्ह. क्रिकेटमधलं मादक सौंदर्य इथे दाखवणारा कव्हर ड्राईव्ह पेश केला बॅट्समन मुन्नाने. सेन्सिबल क्रिकेटर आहे मुन्ना शेख. चांगली बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी. टीमची धावसंख्या 3. बॅट्समन तयार. अमोल फुलटोस बॉल स्क्वेअर ड्राईव्ह इथे केलाय. कव्हर पॉईंटमधून बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल सीमारेषे लगत ट्रॅव्हल होतोय. बॉल अडवला जाईल तोपर्यंत 2 रन इथे कंप्लीट केल्या जातील. अमोल दुबेची धावसंख्या 3. टीमची धावसंख्या 5. पहिलं षटक सुरू आहे. 42 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचं. टार्गेट तसं पाहिलं तर चंदूजी थोडंसं छोटंच वाटतंय. तर हो, परंतु याही टार्गेटमध्ये फाईट होऊ शकते. योगेश जगताप या संघामध्ये काही गोलंदाज खूप चांगले आहेत. कोणाची क्षमता आहे त्यांच्याकडे. इनसाइड एज बॉल मागे चाललाय. फाईन लेगचे क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतायत आणि बॉल बाउंड्री लाईन क्रॉस करत असताना हा येतोय धगधग धगधग चौकार. धगधग चौकार या ठिकाणी डावातील पहिला धगधग चौकार या ठिकाणी येताना पाहिला मिळतोय. एज घेतली आणि बॉल जर पाहिलं तर पाठी गेला आणि पाहिला आपण या ठिकाणी धगधग चौकार. इनसाइड एज मागे बॉल गेला. चायनीज कट लेमन कट बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 रन इथे मिळत आहेत आणि या चौकारानंतर टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवर 9. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले इथे सुरू आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 रन झालेत. अमोल दुबे खेळत आहेत 7 रनवर. मुन्ना शेख खेळत आहेत 2 रनवर. ऑल मॉन्स्टर्स या टीमला लक्ष्य पार करायचं 42 रनचं. 42 टू विन. दिनेश आलेत सेकंड ओव्हरमध्ये. मॅन फ्रॉम नारपोली. बॉलिंग करण्याची जबाबदारी असेल. मागच्या मॅचमध्ये दिनेशने खूप चांगली बॉलिंग केली होती. या मॅचमध्ये मुन्नाच्या विरुद्ध कशी बॉलिंग ते करतायत. फुलरलेनचा बॉल ऑफ ड्राईव्ह केलाय. मुन्नाने रन मिळणार नाही. मिड ऑफला फिल्डिंग होते आणि पहिला डॉट बॉल आलाय. 42 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. पहिल्या ओव्हरमध्ये 9 रन. टार्गेट आहे 42 आणि त्याचा पाठलाग करत असताना उस्मान पटेल सलामीला आलेले नव्हते कारण थोडीशी इंजुरी झाली. नेक्स्ट मॅचमध्ये कदाचित ते फिट अँड फाईन होऊन खेळताना दिसतील का हा देखील प्रश्न. यावेळेला बॉल पाठवला बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल 6 धावांसाठी. इट्स अ मॅक्सिमम आणि हा येतोय ग्लोबल T20 षटकार. पहिल्या बॉलचा अंदाज घेतला आणि अगदी ड्राईव्ह केलं परंतु यावेळेला आपण पाहू शकता ग्लोबल T20 एक मोठा षटकार. मुन्नाचा आक्रमक पवित्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. मुन्ना एक असे खेळाडू आहेत ते बॉलचा अंदाज घेतात
आणि तदनंतर मात्र मोठा प्रहार करत. ग्लोबल T20 षटकार येतोय चंदूजी आणि ग्लोबल T20 कॅनडाची एक सर्वाधिक मोठी लीग, ज्या लीगमध्ये मोठमोठे प्लेयर्स खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. युवराज सिंग सारखा एक मातब्बर खेळाडू, क्रिस गेल सारखा खेळाडू आणि त्यांचं देखील योगदान या क्रिकॉन कपमध्ये आहे. ही देखील महत्त्वाची गोष्ट आहे. रोड सेफ्टी सिरीज नुकतीच संपन्न झाली कानपूरमध्ये. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर तिथे खेळताना पाहायला मिळाले, ब्रॅन लारा तिथे खेळताना पाहायला मिळाले, श्रीलंकन लिजंड्स तिथे खेळताना पाहायला मिळाले आणि फायनल मॅच श्रीलंका वर्सेस इंडिया झाली. यावेळेला स्क्वेअर कट केलाय, बॉल चाललाय वाईडिश थर्ड मॅन बाउंड्रीलाईनच्या बाहेर आणि हा देखील बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर जाईल. येतोय धगधग चौकार. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 19. त्यावेळेला कट केला बॉल आणि पहा थर्डमॅनच्या दिशेने एक धगधग चौकार येताना पाहायला मिळाला. एकूण चांगल्या स्थितीमध्ये म्हणजे लक्ष्याचा पाठलाग करत असताना मुंडाने आक्रमण केली आणि आता जर पाहिलं तर लक्ष्याच्या दिशेने योग्य रीतीने वाटचाल चांगल्या स्थितीमध्ये टीम पाहायला मिळते. क्रिक ऑन कप. चांगला स्क्वेअर कट मुन्नाच्या माध्यमातून. शॉर्ट बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, पुल करण्याचा प्रयत्न, बीट केला तर मात्र मुन्नाला गतीने सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये आणि येतोय डॉट बॉल. टीमची धावसंख्या 19 आहे. रन करायचे आहेत 42-42. उस्मान पटेल बघा, मगाशीच मी उल्लेख केला की थोडीशी इंजरी त्यांच्या हाताला झाली आहे आणि पाहूया नेक्स्ट मॅचमध्ये पुन्हा एकदा ॲज अ ओपनर ते मैदानामध्ये उतरतील का, कारण 42 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सामना आता थोडासा सोपा झाला आहे परंतु कठीण केला जाऊ शकतो. विकेट काढाव्या लागतील. शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न, यावेळेला एक चांगला बॉल पेश केला आहे दिनेशने आणि अंपायरचा सिग्नल येतो. हा बाउन्सर वाईड बॉल. एक्स्ट्रा रन आता मात्र मिळताना दिसेल आणि 1 बाउन्सची ताकीद इथे दिली जाते बॉलरला. रन झाले 20-20. रिव्ह्यू इथे घेण्यात आलेला आहे बॉलिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. हा वाईट नाही असं बॉलिंग करणाऱ्या टीमचं मत आहे. अंपायरने हा वाईट बॉल घोषित केला होता, त्यामुळे ऑनफिल्ड अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केलं आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून आणि आता डिसिजन पेंडिंग असेल आमच्या थर्ड अंपायरच्या कोर्टमध्ये. टी व्ही अंपायर आता चेक करतील आणि त्यानंतर हा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवतील. तर व्हाईट बॉल इथे घोषित केला गेलाय आणि बॅट्समन आता तयार होईल. यावेळेला फटका हवेत खेळलाय इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या गॅपमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ग्लोबल T20 षटकार. यावेळेला मुन्नाचा आक्रमकपणा आणि आता लक्ष्याच्या दिशेने वाटचाल होते. यावेळेला त्यांना माहिती आहे आता बॅट फिरवली तरी चालू शकते. तीच बॅट या ठिकाणी फिरवत आहेत आणि आक्रमकता दाखवत असताना आपले नक्कीच या ठिकाणी मोठा फटका नक्कीच खेळला. चांगली बॅटिंग मुन्ना शेखची. मागच्या मॅचमध्ये उस्मान पटेलने दमदार खेळ केला आणि आता या मॅचमध्ये मुन्नाच्या बॅटमधून रन येत आहेत. ऑल मॉन्स्टर्ससाठी खूप महत्त्वाचा सामना आहे. मागची मॅच ते पराभूत झाले होते शिरसाट स्पोर्ट्सच्या विरुद्ध, त्यामुळे या मॅचमध्ये जिंकणं गरजेचं आहे. शिरसाट स्पोर्ट्स या टीमने एक सामना जिंकला आहे. पिरॅमिटर गुजरातच्या विरुद्ध ते पराभूत झालेत, त्यामुळे ही मॅच आता भरपूर महत्त्वाची ठरेल आव्हान कायम ठेवण्यासाठी. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा स्क्वेअर कट केला आहे. पॉईंटला फिल्डिंग चांगली होते टीमचे संघमालक तिथे आहेत हर्षद कदम. चांगली फिल्डिंग ते करत असताना टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 27.
कुणालजी, एक गोष्ट पाहायला मिळाली, कौतुक करावं लागेल अर्षद कदम यांचं. भारतातील एक मोठी टेनिस बॉल स्पर्धा आहे आणि त्यामध्ये आपल्या गावातील खेळाडूंना संधी मिळावी म्हणून अर्षद कदम जे मल्हारपेठचे आहेत पाटण तालुक्यातील, त्यांनी मात्र आपल्या गावातील खेळाडूंना एवढ्या मोठ्या मंचावर संधी दिली आणि हेच खेळाडू येणाऱ्या कालावधीमध्ये मल्हारपेठचं नाव नक्कीच सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक युवा नेते आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर हेच खेळाडू मल्हारपेठचं नाव मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर केल्याशिवाय राहणार नाही आहेत. अगदी बरोबर आहे. एका छोट्या गावातून 7 ते 8 खेळाडू घेऊन एवढ्या मोठ्या महाराष्ट्रातल्या एक मोठ्या लीगमध्ये खेळणं हे देखील त्या खेळाडूंचं स्वप्नपूर्तीचे शिलेदार मी मात्र त्यांना म्हणेन. हर्षद कदम, भानू प्रताप हे त्यांचं खरं नाव तसं पाहिलं तर, परंतु हर्षद कदम याच नावाने सातारा जिल्ह्यामध्ये त्यांना ओळखलं जातं. आज त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय जिजाज युनायटेड. फुलर लेनचा बॉल कव्हर्सला फक्त दिशा दिली आहे. एक रन इथे मिळताना दिसेल बॅट्समन मुन्ना शेखला. या सिंगलनंतर टीमची धावसंख्या 28. लक्ष्य पार करायचं आहे या मॅचमध्ये 42 रनचं, म्हणजे इथून 14 रनची आवश्यकता असेल. आमचा कॉमेंट्री बॉक्स, जिथे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जुळले जातात आमच्याबरोबर चंद्रकांत शेटे चंदूजी, आमचे मित्र, आणि त्याचबरोबर आमच्या गुणलेखिका सोनमताई चव्हाण, ज्या रत्नागिरीवरून या स्पर्धेमध्ये ॲज अ स्कोरर म्हणून भूमिका त्या पार पाडत आहेत. त्याचबरोबर आमची संपूर्ण टेक्निकल टीम जी खूप मेहनत घेते आहे ही स्पर्धा संपन्न होण्यासाठी. आमचे सर्वच कॅमेरामॅन tenniscricket.in अहोरात्र मेहनत करत असताना या क्रिकॉन कप 2021साठी 14 रनची आवश्यकता येणाऱ्या 23 बॉलमध्ये. अमोल दुबे 3 बॉल त्याने फेस केले, 7 रन. एक इनसाइड एज घेऊन चौकार आला होता त्याच्या बॅटमधून, परंतु कॉन्फिडंट बॅटिंग त्याने अजून केलेली नाही आहे चंदूजी, याचा उल्लेख करायला हवा. कारण मागच्या मॅचमध्ये तो लवकर आऊट झाला, या मॅचमध्ये इनसाइड एज घेता एक मागे चौकार गेला, परंतु त्यानंतर कॉन्फिडन्स बॅटिंगमध्ये दिसलेला नाही आहे. तोच मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी. सुरुवातीला जर ते ड्राईव्स करतात सध्या आणि एकदा ड्राईव्स केले, बॉलवर नजर मिळवली तर तो कॉन्फिडन्स त्यांना येऊ शकतो आणि तो या ठिकाणी, कारण मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. क्रिकॉन कप 2021 ओहराम टेनिस बॉल क्रिकेट लीग आणि यावर सर्वांच्या नजरा. वाह, काय फटका होता स्क्वेअर ड्राईव्ह, परंतु इथे पहा कव पॉईंटला झेल सुटला गेलाय. जीवदान मिळते मुन्नाला. या कॅचेस पकडाव्या लागतील. स्वरा युवा ग्रुप चे देखील आम्ही मनपूर्वक आभारी आहोत, ज्यांनी देखील खूप मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे. आम्हाला चांगलं मार्गदर्शन ज्यांचं लाभलं, आदरणीय राजेंद्रजी गावित साहेब, पालघर लोकसभाचे खासदार, त्यांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. बॉलर बॅक ड्राईव्ह, इथे रन मिळणार नाही. डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या 29. मुन्नाचा झेल सुटलाय. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू आहे. रन अजूनही करायचे 13. वर्ल्ड रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज, ज्याचा मगाशी मी उल्लेख केला, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा व्हिडिओ भरपूर गाजतोय. त्यांनी महत्त्वाचा संदेश तरुणांना दिलाय की तुम्ही ज्याही वेळेला बाईक चालवाल त्यावेळेला नेहमी हेल्मेटचा वापर करा. आणि खऱ्या अर्थाने ही जी संपूर्ण लीग आहे त्याचंच प्रमोशन करताना दिसते. खूप चांगला संदेश या संपूर्ण क्रिकॉन कपच्या माध्यमातून हे सर्व सहकार्य आपले देत आहेत. नक्कीच गाडी चालवताना देखील आपण सीट बेल्ट परिधान करा. त्याचबरोबर ओव्हरटेक करत असताना काळजी घ्या. म्हणजे वाहतुकीचे सर्व नियम पाळा आणि नक्कीच अपघातापासून दूर राहा. 30 रन झालेत. 12 रनची आवश्यकता आहे. स्वरा युवा ग्रुपचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. जो लोगो तुम्हाला प्रत्येक टी शर्टच्या मागे पाहायला मिळतोय. आणि ह्यावेळेला एक मोठा फटका मिडविकेटला ग्लोबल T20 षटकार येतोय बॅट्समन अमोल दुबेच्या बॅटमधून. कुणालजी, आपण पाहत असतो जगात जसे समस्या तसे आपल्या भारतात देखील रस्ते अपघातात निधन पावलेल्यांची संख्या कमी नाही आहे. तर त्यासाठी नक्कीच हा संदेश सर्वांपर्यंत जाणं गरजेचं आहे. वाहतुकीचे नियम पाळणं, त्याचबरोबर टू व्हीलर चालवत असताना हेल्मेट परिधान करणं, किंबहुना नक्कीच दोघांनी, म्हणजे चालवणाऱ्यांनी ते त्याच्या पाठीमागे बसल्या त्यांनी हेल्मेट घालणं तेवढंच गरजेचं आहे. वाहनात बसलेल्यांनी सीट बेल्ट, म्हणजे चालवणारा आणि त्याच्याबरोबरच्या इतरांनी देखील सीट बेल्ट घालणं गरजेचं आहे. त्याचबरोबरने व्यसन करून गाडी चालू नका. म्हणजे कोणत्याही प्रकारचं व्यसन तुम्ही करून गाडी चालू नका. नाव बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत क्रिकॉन कप 2021च्या दरम्यान आपलं.
18 बॉलमध्ये 6 रनची आवश्यकता असेल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 18 बॉल आणि 6 रन हे समीकरण. ऑन साईडला हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. 1 रन इथे मिळताना दिसेल. मिड विकेटवरून फिल्डर येत आहेत. शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर टीमच्या कॅप्टननी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहायचंय. शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगरच्या कॅप्टननी आमच्या कॉमेंट्री बॉक्स प्रेझेंटेशन बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. हा बॉल लेग स्टंपवर पिच झालाय. यस अंपायरचं सिग्नल येतं. हा वाईट बॉल असेल. एक्स्ट्रा रन. भानुप्रताप कदम टीमचे कॅप्टन, टीमचे संघमालक बॉलिंग करत असताना 4 रनची आता आवश्यकता आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चांगला स्ट्रोक. डीपमध्ये कव्हर्सला फिल्डर आहेत. 1 रन मिळेल अमोल यांना. 3 रनची आवश्यकता आता या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी. ऑल मॉन्स्टर्स उमर 11ला 16 बॉलमध्ये 3 रन. आणि यावेळेला टॉपेज. मुन्नाची विकेट मिळेल का? नाही, नाही. झेल इथे सोडलाय. दुसरा जीवदान या मॅचमध्ये मुन्ना यांना. दुपारच्या जेवणामध्ये आज डाळ भात भाजी नाही तर नशीब खाल्ले मुन्नाने. स्वीप करण्याचा प्रयत्न. टॉपेज आणि इथे मात्र आणखीन एक कॅच ड्रॉप. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर येतोय. अंपायरचा सिग्नल वाईड बॉल. एक्स्ट्रा रन आता मिळताना दिसेल. रन झाले 40. रन करायचे 2. 15 बॉलमध्ये 2 रनची आवश्यकता. मुन्ना पुन्हा एकदा तयार. ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न मुन्ना यांचा. रन इथे मिळणार नाही. येतोय डॉट बॉल. दोन रन इथे करायचे. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगरचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्सशी संपर्क साधायचा आहे आणि इथे येतोय ग्लोबल T20 षटकार. सामना संपलाय. ऑल मॉन्स्टर्स उमर 11 संघ पुढच्या मॅचमध्ये खेळताना दिसेल शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगरच्या विरुद्ध. परंतु या स्पर्धेतून जिजाज युनायटेडचा प्रवास इथे संपलाय. थँक्यू सो मच भानुप्रताप कदम साहेब. आपला संघ आपण इथे प्रस्थापित केला, उपस्थित केला. चांगलं क्रिकेट तुम्ही खेळलात. आज सातारामधून येत असताना अतिशय लहानशा गावातून तुम्ही 7 ते 8 खेळाडू आज या क्रिकॉन कपसाठी आणले. खूप चांगलं क्रिकेट तुम्ही खेळलात. तुमचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. की एकाच गावातील बरेचसे खेळाडू या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले कुणालची. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय बिलाल शेख, ज्याने 2 ओव्हरमध्ये फक्त 5 रन खर्च केले आणि 3 विकेट्स आपल्या टीमसाठी घेतले. तर बिलाल शेख ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. प्रेझेंटेशन सेरेमनीकडे आपण वळणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. बिलाल शेख ठरलाय, ज्याने 2 ओव्हरमध्ये फक्त 5 रन खर्च केले आणि 3 विकेट्स घेतले आपल्या टीमसाठी. तर बिलाल ठरतो या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. आणि त्यानंतर केला जाईल टॉस. शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगरच्या विरुद्ध ऑल मॉन्स्टर्स उमर 11 खार.